चंद्रकांतजी पाटील साहेब या कार्यक्रमाला आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते शाहू कारखान्याचे सर्वेसर्वा राजे समर्जित घाडगे साहेब. आता ज्यांचं भाषण होणार आहे ते या तालुक्याचे लोकलाडके आमदार आणि या पॅनलचे प्रमुख नेते आदरणीय आमदार आंबेडकर साहेब. या कार्यक्रमाला प्रमुख संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब. मगाशी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या पॅनलचे प्रमुख उमेदवार आदरणीय ए.वाय. पाटील साहेब. या कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय फोराडे साहेब, आदरणीय बाबुराव अण्णा देसाई, आदरणीय जाधव गुरुजी, आदरणीय बाजीरावजी चव्हाण, अरुणरावजी शिंदे, रणजितजी शिंदे, आमचे मित्र कल्याणरावजी निकम, नंदकुमार गोकुळचे संचालक नंदकुमारजी ढेंगे, निवासअण्णा देसाई, दौलतरावजी जाधव, विलासराव चोरे, त्याचबरोबर बाजीरावजी गोदरे, राजे केशवकाका पाटील. या तालुक्यातून आत्ताच त्याने आपल्या आघाडीला पाठिंबा दिला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले सर्व गारगोटेकर सभासद, बुदरगड तालुक्यातून आलेले सर्व, बुदरगड राधानगरी कागलमधून आलेले सर्व सन्मान्य सभासद, शेतकरी बंधू, पत्रकार मित्र आणि बंधूंनो, या पॅनलच्या निवडणुकीचा हा सांगता सोहळा गारगोटीमध्ये ठेवलेला. या पॅनलच्या प्रचार शुभारंभ आपण तुंब्याला गणपतीजवळ केला आणि अशाच प्रचंड संख्येनं तो शुभारंभ आपण केला. त्या शुभारंभामध्ये सुद्धा अनेक लोकांनी, विशेषतः बुदरगड तालुक्यातल्या अनेक नेते मंडळींनी, अनेक तरुण कार्यकर्त्यांनी, विविध पक्षाच्या मंडळींनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यापासून वाढतं बळ या पॅनलला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं राजश्री शाहू परिवर्तन आघाडी हे नाव या सार्थ ठरले असं माझ्यासारखेचं मत आहे. आणि या पॅनलच्या निमित्तानं वेगवेगळ्या विभागामध्ये सभा होतात. कारण माझ्या कागल तालुक्यातल्या मुरगुडला सभा झाली, अशीच प्रचंड सभा झाली. आता ती कालची सभा मोठी का आजची सभा मोठी एवढं मोजमाप करत असताना निश्चितपणानं प्रत्येक सभा ही पहिल्या सभेपेक्षा मोठी होते हे आंबेडकर साहेबांना जाहीरपणानं मान्य केलं पाहिजे. प्रचंड असा सभासदांचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय. 2-4 दिवसापूर्वी गडगावला अशी जाहीर सभा झाली. मी थोडासा उशिरा त्या सभेला गेलो, अगदी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये पोहोचलो आणि जात असताना मी बघितलं अत्यंत मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर असतील, ट्रक असतील, त्यातून ऊस भरभरून चालला. आता म्हणजे निवडणूक बिद्रीची चालली, बिद्री कारखाना इकडे आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं ऊस तिकडे कुठं चाललाय. आणि म्हणून एका ट्रॅक्टरवाल्याला विचारलं, साहेब हा सगळ्या फराळाचा ऊस आहे. मी बुधराकडचा सगळा ऊस फराळ्याकडे जातो मी बघितलं. एका तांबळ्याचा कारखाना, एकाला मी विचारलं बिद्री कारखाना असताना तांबळ्याला का, तर आमच्या तालुक्याला चुकून तांबळे कारखाना झाला म्हणून बरं आहे, जाळून नेण्याच्या आमच्या बिद्रीने नेला नव्हता असं ते म्हणतात. जी परिस्थिती बुदरगड तालुक्यामध्ये आहे तीच परिस्थिती कागल तालुक्यामध्ये. हा कारखाना कागल तालुक्यामध्ये, बिद्री गाव कागल तालुक्यामध्ये, कागल तालुक्यातल्या 70% सभासदांचा ऊसच कधी बिद्रीला गेला नाही. करवीर तालुक्यातून गेलो तिथं सुद्धा तीच परिस्थिती, राधानगरी तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती. आणि प्रत्येक विभागामध्ये हा त्या कारखान्याला ऊसच जात नाही, ही परिस्थिती खऱ्या अर्थानं. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये हा बदल घडवायचा, या भूमिकेनं हे जे आम्ही पॅनल उभा केलं त्याला निश्चितपणानं प्रचंड ताकदीनं या कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक मोठ्या ताकदीनं आपल्याला पाठिंबा देत आहेत. आणि म्हणून परिवर्तन तर घडणारच आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी अधिक सांगत नाही, राजे साहेबांनी, ए.वाय. साहेबांनी सगळा समाचार घेतलाय. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, ए.वाय. पाटील साहेब मगाशी म्हणाले माझा आत्मघात दुसऱ्या बाजूच्या मंडळींनी केला. ए.वाय. साहेब तुमचा आत्मघात झाला असता तुम्ही लवकर त्या विमानातून उतरला बरं झालं, नाही तर तुमचा आत्मघात झाला असता. आता आमच्या दुसऱ्या बाजूच्या पॅनलचं शुभारंभ झाला. आमच्या मंत्री महोदयांचं भाषण अलीकडे ते कॉमेडी पण करायला लागलेलं आहे. मंत्री महोदयांचं भाषण बघितलं तर त्यांनी विमानाचा आवाज काढला होता. विमान असं झुई करून उडणार, जागोजागी बॉम्ब टाकणार, म्हणजे लोकशाही मार्गाने असं म्हणाले. आता खरं तर लोकशाही मार्गाने त्याच्याकडे कुठले बॉम्ब शिल्लक नाहीत. राहिलेल्या 2 दिवसामध्ये त्यांच्याकडे जे अर्थकारण आहे त्याचे बॉम्ब पडण्याची शक्यता आहे. आणि ते जे विमान आहे ते केवळ आत्मघातकी नाही तर सगळ्यांचा घात करणारं जे विमान आहे, निश्चितपणानं या विमानाचा निश्चितपणानं समाचार या विभागातील सभासद घेणार आहे याची माझी खात्री झालेली आहे. आणि या पॅनलच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपण बघतोय अनेक लोकांनी उत्स्फूर्तपणाने पाठिंबा दिला आहे.
या कारखान्याचा कारभार बदलला पाहिजे. या कारखान्यामध्ये असलेला ऊस तोडणीचा कार्यक्रम त्याचं नियोजन नाही, त्याचं नियोजन झालं पाहिजे. या कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचा अधिक हित सोपवलं पाहिजे. अशा पद्धतीचा कारभार या कारखान्यामध्ये व्हावा, अशा पद्धतीची भावना या तिन्ही चारी तालुक्यातल्या सभासदांची आहे. अजून कार्यकर्त्यांना आणि सभासदांना सन्मान मिळाला पाहिजे. या भूमिकेने जे पॅनल आम्ही निर्माण केलं त्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं मताधिक्य देऊन या कबशी चिन्हावर प्रचंड मताधिक्य द्यावं ही विनंती मला या निमित्ताने करायची आहे. कबशी हे चिन्ह 2009च्या मंडिक साहेबांच्या लोकसभेचे चिन्ह होतं. 2009च्या लोकसभेचं राजू शेट्टी साहेबांचे चिन्ह होतं. तेच यशस्वी चिन्ह या निवडणुकीमध्ये आम्हाला आमच्या पॅनलने मिळालेलं आहे. आणि म्हणून राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी या कारखान्याच्या निमित्तानं हा बिजली कारखाना केवळ महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला एक अग्रगण्य कारखाना होईल. या पद्धतीचा कारभार या सर्व संचालक मंडळाच्या हातून होईल अशा पद्धतीचा आशावाद सगळ्यांच्या वतीने व्यक्त करतो. या सगळ्यांना प्रचंड अशी ताकद या भुदरगडकरांनी द्यावी ही विनंती करतो. माझी निश्चितपणाने खात्री आहे ज्या ताकदीनं ज्या सभासद या कारखान्याचा कारभाराचा पंचनामा करतात. खरं म्हटलं तर पॅनलच्या वतीनं आम्ही प्रमुख मंडळी नेते मंडळी या पॅनल पुढच्या काळामध्ये काय करणार आहे मागच्या कारभाराचा आम्ही पंचनामा करतो. पण गावागावातून गेल्यानंतर मात्र सभासद सुद्धा जागृत झालेला आहे. सभासद सुद्धा म्हणतोय साहेब आम्हाला परिवर्तन करायचं आहे. या कारखान्यामध्ये सुद्धा कारभार चांगला झाला पाहिजे आणि म्हणून या कारखान्याच्या माध्यमातून सर्व सभासदांचा ऊस हा बिजली कारखान्यात नेला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे. या बिजली कारखान्यामध्ये सभासदांनी ऊस घातला नाही म्हणून त्यांना देणारी पिठी साखरेसारखी साखर ही सुद्धा चांगली साखर दर्जेदार दूध ही सुद्धा कमी दरानं देणं हे जाहीरपणाने अभिवचन चंद्रकांत दादांनी दिलेलं आहे. या पद्धतीनं या कारखान्याचा कारभार अतिशय चांगला करणं ही सगळ्यांची आमची गरज आहे. आणि म्हणून टीका टिप्पणीमध्ये मी जात नाही. काल मला एक फोन आला. खरं म्हटलं तर या कारखान्याचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहे आता व्यक्तिगत मला कोणाला बोलायचं नाही तरी सुद्धा तो फोन आला तो विरोध तुम्हाला देतो. ते म्हणाले मीठ विकणारी मंडळी आता साखर विकायला लागली. आता या निवडणुकीमध्ये भुदरगडवाल्यांनी ठरवलंय पुन्हा एकदा त्यांना मीठ विकायला आपण जाऊया. या पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीमध्ये सामान्य जनता सहभागी आहे त्याला आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो. या भव्य अशा सभेला सगळ्यांनी जो निर्धार केलेला आहे तो यशस्वी करूनच पुढच्या काळामध्ये आंबेडकर साहेबांचा विजय साजरा करण्यासाठी राधानगरकरांनी कंबर कसावी या पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. आपल्या या मनोगतानंतर उपस्थितांना संबोधित करण्यासाठी येत आहेत संसद रत्न खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब यांना विनंती करतो आपल्या संबोधित करावं. खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब. आज शुक्रवार आहे आणि परवा दिवशी म्हणजे रविवारी दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू शेतकरी विकास परिवर्तन आघाडी या आघाडीचं चिन्ह कपबशी आहे. या कपबशीला आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहोत. या पॅनलचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, या विभागाचे लोकसभेचे खासदार सन्मान्य संजय मंडलिक साहेब, या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य आंबेडकर साहेब, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंहजी घाडगे, ज्यांच्यामुळं हे पॅनल 10 ते 12 हजारच्या मताधिक्याने निवडून येणार आहे ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवाय पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जाधव गुरुजी, BS अण्णा देसाई, विठ्ठलरावजी खोराटे, KG नांदेकर, उपस्थित असणारे गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित दादा, बाबासाहेब पाटील, सर्व सन्मान्य उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व शेतकरी सभासद, ज्येष्ठ युवक, माता भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार बंधू, आमदार साहेब याला सांगता सभा मानता येणार नाही, याला विजय मेळावा म्हणावा लागेल. कारण अशी संख्या, पाठीमागे आवाज येतोय का? अशी संख्या मला नाही वाटत आजपर्यंत कधी इतिहासात या भुदरगड वासियांनी पाहिली असेल. बंधूंनो, आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करत असताना काहीतरी विचार करून, काहीतरी विचार मनामध्ये घेऊन मतदान करत असतो. आपण कधी डोळे बंद करून मतदान करत नाही, बिनविचार करता जाऊन मतदान करत नाही. आणि मग मतदान करत असताना आपण प्रगतीला मतदान द्यावं ही एक मनामध्ये इच्छा असते, आपण बदलाला मतदान द्यावं ही एक मनामध्ये इच्छा असते.
आणि ती इच्छा व्यक्त करण्यासाठी ही सुवर्ण संधी आपल्याला उद्या 3 तारखेला मिळणार आहे. कारण प्रगती, तुम्ही 17 वर्ष आता जे सत्ताधारी आहेत त्यांना संधी दिलेली आहे. त्यांनी काय केलं, कसं केलं, या सगळ्याचे वाबाडे इथं तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींच्या माध्यमातून ऐकलेले. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्याकडून काय आणखी प्रगती होऊ शकेल का, ही विचार करणारी ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण ही कुठल्या त्या फक्त मेवण्या पाहुण्यांची चाललेली टसल आहे त्याच्यासाठी ही निवडणूक नाही आहे. ही पुढच्या लोकसभेची किंवा विधानसभेची ठरवणारी निवडणूक नाही आहे. ही तुमच्या प्रपंचाचा निर्णय करणारी निवडणूक आहे. तुमच्या चुलीशी निगडीत असणारी ही निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याशी निगडीत असणारी ही निवडणूक आहे. म्हणून ही निवडणूक आपल्याला गांभीर्याने घ्यावं लागेल. अनेकांनी सांगितलं तिथं भ्रष्ट कारभार चालू आहे, त्यावरती काही बोलत नाही. 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत या निवडणुकीमध्ये, ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. आंबेडकर साहेबांनी आरोप केले या कारखान्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. कोजेन मधून उत्पन्न जे झालेलं आहे त्या उत्पन्नामध्ये 96 कोटी रुपये नफा झाला आणि 96 कोटी रुपयाचा तोटा झालेला त्याच बॅलन्स शीटला दाखवलेला आहे. बॅलन्स शीटला दाखवलेला. तुम्ही कधी काय बॅलन्स शीट बघाय भानगडीत पडत नसाल. आज घरी गेल्यानंतर जो कारखान्याचा अहवाल येतो तो अहवाल उघडून पाठीमागची पानं बघा. पाठीमागची आपल्याला काय सवय आहे, अहवाल आला की पुढची पान बघतो, रंगीत पान. फोटो कुणाकुणाची आहे, माझ्या नेत्याचा फोटो आहे का, मुली पूजन आहे कार्यक्रम माझं तोंड दिसतंय का, एवढंच बघतो आपण. पाठीमागची आकडेवारी बघत नाही. आणि मग आकडेवारी मुद्दाम बघा, कारण काल निगव्याच्या सभेमध्ये मी सगळीकडे सांगत होतो अहवाल वाचत नाही. एक दूध संस्थेचे चेअरमन निगव्याचे आले आणि त्यांनी अहवाल घेऊन आले आणि मी म्हटले साहेब तुम्ही म्हणला म्हणून मी अहवाल घेऊन आलो. काय सांगितलं त्यांनी सांगितलं मी एक दूध संस्थेचा अध्यक्ष आहे, निगव्यामध्ये माझी दूध संस्था आहे. या दूध संस्थेचा टर्नओव्हर जो आहे तो 1 करोड रुपये आणि या 1 कोटी टर्नओव्हर मध्ये माझ्या दूध संस्थेचा नफा 10 लाख रुपये आहे. 1 कोटीचा टर्नओव्हर, 10 लाख रुपये नफा. परंतु बिद्रीचा अहवाल मी हातामध्ये घेऊन आलोय म्हणले 495 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला आहे आणि नफा 2 लाख रुपये दाखवला. किती? 2 लाख. 500 कोटीचा टर्नओव्हर, 2 लाख. हे बघणं गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. बंधूंनो, भ्रष्टाचार झाला हे सांगताय, याचा जाब तुम्ही विचारणार आहे का नाही? तुम्ही प्रत्येक सभासद, प्रत्येक शेतकरी तुमचे 15,000 रुपये तिथं तुम्ही भरलेले आहेत. तुम्ही त्या संस्थेचे मालक आहात. तुम्ही मालक आहात आणि तुम्हाला अधिकार आहे ते प्रश्न विचारण्याचा. तुम्ही विचारत नाही. ते विचारण्याची ही निवडणूक आहे. साखरेच्या बाबतीत सगळंच सांगितलेलं, आता साखरेबद्दल बोलण्याची आवश्यकताच नाही. कारण 80% तुम्ही लोक सगळी साखरवाले आहे. साखरवाले म्हणून का पिट्टी साखरवाले मला माहित नाही, कारण ऊस तर तुमचा जातच नाही. आणि म्हणून चंद्रकांत दादांनी तुमच्या मनातलं ओळखून बिद्रीची साखर इथून पुढे 10 रुपयानं करणार म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे मी त्या विषयावर फार बोलणार नाही. तिसरा महत्वाचा विषय मला आपल्याला विचारायचा आहे की आपण, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रगतीच्या बाजूने आपण नेहमी असतो. ही एक आपली मातृसंस्था आहे. तुमच्या 10-12 किलोमीटरवर असणारी संस्था, तुमच्या जवळ असणारी संस्था. तुम्ही त्याचे सभासद आहात, तुम्ही त्याचे मालक आहात. 60,000 लोक तुम्ही त्याचे 15,000 रुपये शेअर देऊन, डिपॉझिट देऊन त्या ठिकाणी तुम्ही त्याचे मालक झाले. 60,000 सभासदांचे 15,000 साहेब, खासदार साहेब 90 कोटी रुपयांचं भाग भांडवल झालं. 90 करोड रुपये बिनव्याजी या लोकांचे 90 कोटी रुपये तुमच्या त्या कारखान्यात आहेत. मग मला तुम्हाला विचारायचं की या कारखान्यानं तुमचा ऊस तर नेला नाही, साखरेच्या बदल्यात पिट्टी साखरच दिली, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय दिलं? तुम्ही म्हणणार ह्याच्या व्यतिरिक्त मी काय कारखाना देत असतो का? महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने, आमचा कारखाना शाहू आहे. आमच्या कारखान्यावरती आम्ही मंगल कार्यालय उभा केलेलं आहे. सभासदांच्या मुला मुलींना आम्ही मोफत मंगल कार्यालय उपलब्ध करून देतो लग्नासाठी. आमच्या कारखान्यावरती आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा केलेलं आहे. अल्प दरामध्ये तिथं तपासण्या होतात आणि मोफत सगळे औषधे दिले जातात सभासदांच्या कुटुंबांसाठी. आमच्या कारखान्यावरती प्रत्येक वर्षी सामुदायिक विवाह सोहळे होतात. मंगळसूत्रापर्यंत सगळं साहित्य आम्ही देत असतो. आमच्या कारखान्यावरती प्रत्येक वर्षी मानधनदारी कुस्तीच्या स्पर्धा होतात. मोठ्या प्रमाणात पैलवान त्या ठिकाणी घडवण्याचं काम आम्ही करतो. अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतात. इथं काय होतं का? असं का होत नाही?
शैक्षणिक संकुलाचा उल्लेख झाला का एखादी अद्ययावत शैक्षणिक संकुल आपण कारखान्यावर असू नये? आमच्या कारखान्यावर आहे. आमच्याकडे इंग्लिश मीडियम स्कूल आहे, नर्सरी आहे, KG आहे, प्ले ग्रुप आहे, मराठी मीडियम स्कूल आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज आहे, ITI आहे, डिप्लोमा आहे, ऍग्रिकल्चर कॉलेजसाठी आमचा प्रस्ताव गेलेला आहे. हे सगळं शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी उपयोगाचं नाही का? तुम्हाला राजेसाहेबांनी हिशोबच सांगितला की तुम्ही खाजगी संस्थेमध्ये गेल्यानंतर तुमचा किती खर्च होतोय. मग आपल्या मुलांना अल्प दरामध्ये का शिक्षण मिळू नये? आणि शिक्षण चांगलं शिक्षण, आता 10वी 12वी आर्ट्स कॉमर्सचा काही उपयोग नाही. एक ग्रॅज्युएट झालेल्या 10वी 12वी आणि 11वीच्या मुलांना शिपाई सुद्धा नोकऱ्या मिळत नाही. चांगलं टेक्निकल एज्युकेशन, कौशल्य विकास केंद्र का नाही तुमच्या कारखान्यावरती? आज भारताची उंची जागतिक पातळीवर आपण बघितली तर भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या पाठीवर 5व्या क्रमांकावर मोदीजींनी नेऊन ठेवलेली आहे. 5व्या क्रमांकावर संबंध जग आज आपल्या भारताकडे आशेनं बघतंय. आपल्याकडे भारताकडे बघण्याचा सगळ्याचा जगाचा दृष्टिकोन बदललेला आहे. नुसत्या एका अमेरिकेसारख्या देशानं भारताकडे 2.5 लाख इंजिनियर्सची मागणी केलेली आहे. वॉशिंग्टन मध्ये असणारी सिलिकॉन व्हॅली त्यांना IT इंजिनियर्स पाहिजे, त्यांनी 1 लाख IT इंजिनियर्सची मागणी केलेली आहे. स्वीडन नॉर्वे सारख्या देशानं टेक्निकल स्टाफ म्हणून ज्याला आपण म्हणतो प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर 50,000 लोकांची मागणी केलेली आहे. सौदी अरेबियानं आपल्या भारताकडे 1 लाख नर्सेसची मागणी केलेली आहे. तुम्ही म्हणणारे धनंजय माडकरने काय गुगलवर काही सर्च करून आलाय का? काय गुगलवर वगैरे सर्च केलेलं नाही. मी राज्यसभेचा खासदार आहे, मी कॉमर्स कमिटीचा सदस्य आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये जे काय होते ते कॉमर्स कमिटीच्या माध्यमातून होते. जगाला काही भारताकडून पाहिजे असेल, आज तांदूळ पाहिजे, मका पाहिजे, साखर पाहिजे, ते आमच्या कॉमर्स कमिटीकडे येतं. तसंच मॅन पॉवर सुद्धा जी पाहिजे ती सुद्धा आमच्या कमिटीकडे येते. मग का आपल्या मुलांनी परदेशामध्ये जाऊ नये शिकायला? का आपल्या मुलांनी परदेशामध्ये जाऊ नये काम करण्यासाठी? मला पण आपली अपेक्षा आहे की आपल्या मुलाने अशा पद्धतीने अल्पदरामध्ये शिक्षण घेऊन, आज तुमचा मुलगा गारगुटीत शिकत असेल तर तो कोल्हापूरला शिकवण्याची ऐपत निर्माण झाली पाहिजे. कोल्हापुरात शिकत असेल तर तो पुण्यामध्ये शिकला पाहिजे, पुण्यात शिकत असला तर तो मुंबईमध्ये शिकला पाहिजे, आणि मुंबईत जर आज तुमचा मुलगा शिकत असेल तर तो अमेरिका, युरोप सारख्या देशामध्ये शिक्षणासाठी गेला पाहिजे. ही ताकद निर्माण करण्याचं काम ही संस्था करू शकते. बंधूंनो, आज साखर उद्योगाला सोन्याचे दिवस आलेले. 36 रुपये किलो साखर आज देशामध्ये, 36 रुपये. भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधी एवढा उच्चांकी दर साखरेला नव्हता. मोदीजींच्या आणि अमित शहाच्या धोरणांमुळे आज साखर उद्योग आज एवढ्या मोठ्या पणावर गेलेला. पण आज साखर उद्योगावर नुसतं आपलं चालेल का? ऊसापासून फक्त साखर निर्माण करून हा उद्योग टिकेल का? ऊसापासून फक्त साखर निर्माण करून तुम्हाला 4 पैसे जास्त देता येतील का? नाही देता येणार. बायो प्रोडक्ट्स आपल्याला करावे लागतील. यापूर्वी 10 वर्षापूर्वी जर तुम्हाला कोणी विचारलं असतं की तुम्ही तुमच्या ऊसापासून काय करता, तर तुम्हाला सांगावं लागलं असतं की आम्ही साखर निर्माण करतो. पण आज तुम्ही शेतकरी म्हणून, ऊस उत्पादक म्हणून तुम्ही ठामपणाने सांगू शकता की मी माझ्या ऊसापासून इंधन निर्माण करतो. इथेनॉल तुम्ही निर्माण करत आहात. तुम्ही आज ठामपणाने सांगू शकता की मी माझ्या ऊसापासून ऊर्जा निर्माण करतो. कोजन प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही वीज निर्माण करता. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. आणखीन बायो प्रोडक्ट्स आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सगळ्या टेक्नॉलॉजी भारतामध्ये उपलब्ध आहे. इथेनॉल ज्या पद्धतीने केलं जातं, इथेनॉलचा 67 रुपये आहे. ज्यूस पासून बनणारा इथेनॉल त्याचा दर 67 रुपये आहे. इथेनॉल मधूनच एक बायो प्रोडक्ट निघतोय मिथेनॉल म्हणून, 36 रुपये आज त्याचा लिटर दर आहे. बायो सीएनजी म्हणजे गॅस, जे मोलॅसिस निर्माण होतं त्याच्यापासून बायो सीएनजीचे प्रकल्प अनेक कारखान्यांमध्ये, आमच्या कारखान्यामध्ये बायो सीएनजी म्हणजे गॅस निर्माण होतात. त्याचं बॉटलिंग प्लांट करायचे, आपले स्वतःचे सिलेंडर निर्माण करायचे आणि सगळ्या सभासदांच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पोहोच करायची मोफत. ग्रीन हायड्रोजन निर्माण करता येतंय. आज आमच्या कारखान्यामध्ये आम्ही नवीन ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय. ग्रीन हायड्रोजन 300 रुपये लिटर आहे, 300 रुपये लिटर. मला हे सांगा, हे सगळं आपल्या कारखान्यामध्ये निर्माण होत असताना तुम्हाला अपेक्षा आहे का की आज जे विद्यमान सत्ताधारी त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी होतील? नाही होणार. आणि म्हणून आम्ही सगळी विजन असणारे सगळे तरुण काहीतरी नवीन करण्यासाठी, काहीतरी परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या 3-4 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही. आमचा काही संबंध नाही त्या कारखान्याचा. मी तर सभासद पण नाही, आम्हाला साखर पण कसले माहित नाही. फक्त तुमच्या सगळ्यांच्या समृद्धीसाठी एक चांगली संस्था रसातळाला जाऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र झालेलो आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो की परवा दिवशी सकाळी आंघोळ करायची लवकर,
देवपूजा करायची, कपशीमध्ये चहा घ्यायचा आणि पहिलं जाऊन मतदानाच्या पाळीमध्ये उभा राहायचं. मतांचा पाऊस पडला पाहिजे. सरवडेच्या सभेमध्ये एक शेतकरी म्हणले, साहेब लवकर मतदान व्हा, लवकर आम्हाला धनाधना शिक्का मारायचे. धनाधना मारू नका, मतपत्रिका फुटेल म्हणलं. सावकाश मारा, शिस्तीत मारा, गडबड करू नका, विचारपूर्वक मारा, इकडे तिकडे बघू नका. 25च्या 25 शिक्के कबशी चिन्हावर मारून या सगळ्या नवयुवकांना आपण आपली सेवा करण्याची संधी द्या, काम करण्याची संधी द्या, परिवर्तन करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माळी साहेब. यानंतर अध्यक्ष भाषण या विभागाचे आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी आपला उपस्थाना संबोधित करतील. आमदार प्रकाश आंबेडकर. श्री दूधगंगा वेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे या पॅनेलचे नेते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे नेते खासदार धनंजय महाडिक साहेब, आम्हा सर्वांचे लोकलाडके नेतृत्व, या पॅनेलचे नेते आपण आदरणीय खासदार संजयदादा मंडलिक साहेब, अत्यंत अभ्यासपूर्ण अशा पद्धतीच्या मांडणीनं शाहू ग्रुप नव्हे तर संपूर्ण कारखानदाराला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतील अशा पद्धतीचं नवीन युवक नेतृत्व आदरणीय राजे समरजित सिंग घाडगे साहेब, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जाधव गुरुजी, या पॅनेलचे नेते, या पॅनेलचे प्रमुख, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय एवाय पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब, आदरणीय BS अना देसाई, आदरणीय अभिजित तायचेटे साहेब, आदरणीय देवराज बादेसकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय दत्ताजीराव उगले साहेब, आदरणीय सुरेशरावजी देसाई, सन्माननीय युवराजजी वारके, मदनरावजी देसाई, अर्जुनराव आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, आदरणीय आरजी पाटील साहेब, शंकर साहेब, सगळेच, संजयरावजी देसाई तात्या, सन्माननीय TS देसाई साहेब, सन्माननीय लहूजी जरग, विलासरावजी डोलेकर, दौलतरावजी जाधव सर, निवासरावजी देसाई, नेताजीराव पाटील, अतुलरावजी नलोडे, पाठिंबा देऊन आम्हा सर्वांना ताकद देणारी कारखान्याचे माजी संचालक विलासरावजी घोरे, नंदकुमार ढेंगे साहेब, वीरेंद्रजी देसाई, सन्मान्य विनायक परोळेकर, नाथाजीराव पाटील, अलकेश कांदळकर, बाजीराव गोदडे, केशव काका, सगळेच मान्यवर, नावं घ्यावी तेवढी कमी असे सगळे, विलासरावजी प्रभावळे, जयवंतरावजी खोडके, सन्मान्य मारुती पाटील तात्या दुकानदार, आमचे तात्याजी जनके देसाई साहेब, संदीपरावजी ओरंडेकर, संग्रामसिंह सावंत, बाळासाहेब बुवा, सगळेच, कल्याणरावजी निकम साहेब, नावं घ्यावी तेवढी व्यासपीठावरची सगळी, नमस्कारराव, संजयराव, दीपकराव, विद्याधर, सगळेच, त्याच्याही पेक्षा ताकदीची शक्तीची आणि ज्यांच्या जीवावरती आम्ही सगळेजण ही निवडणूक यशस्वी करणार आहोत ते सगळेच्या सगळे प्रचंड जनसमुदायाला उपस्थित असणारे बोधागडवासी. प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आपण जमलोय. 3 प्रश्नांवरती बाळासाहेब ही निवडणूक आपण चालू केली आणि 3 मुद्द्यांवरती आज प्रचार संपेपर्यंत सुद्धा सन्मान्य KP पाटील साहेबांनी उत्तर दिलं नाही. 96 कोटी कोजनला फायदा झाल्यानंतर 96 कोटीचा तोटा झाला. या कारखान्याचे पैसे ज्या पद्धतीने तुम्ही हडपले त्याचं उत्तर द्या असं आम्ही म्हणत होतो. त्याला उत्तर देताना ते एवढंच म्हणायचे, असं कधी असतंय काय, 110 कोटीचा कारखाना त्याला त्या 96 कोटी कसं काही मारता येतील. साहेब आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की कोजनचा नफा दरवर्षी जो झाला तो 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी, 15 कोटी अशा पद्धतीने आपल्या काळामध्ये 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने 96 कोटी रुपयाचा एकूण नफा झाला तेवढाच तंतोतंत मटक्याच्या आकड्यासारखा तुम्ही जो काय 96 कोटी तोटा दाखवला आणि कारखान्याचं जे काय प्रचंड सभासदांचं नुकसान केलं त्याचं उत्तर द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही करत होतो. त्याला उदाहरणासहित आम्ही सांगत होतो. उदाहरण काय होतं, प्रशासक अरुण कागडेने ज्या पद्धतीने डना पाठीमागे 305 रुपये आणि त्यानंतर सगळ्याच्या सगळे कामगारांचे पगार, बोनस, अमुक तमुक सगळ्याच्या सगळं दिलं, त्याच प्रशासकांच्या बॉडीमध्ये 3 लोक आमचे उमेदवार आहेत. आदरणीय खोराटे साहेब, आदरणीय रणजितदादा पाटील मुरगुडकर आणि सन्माननीय नाथाजीराव पाटील साहेब. आमचं म्हणणं होतं की प्रशासकाला जमतंय तर तुम्ही 96 कोटीचा तोटा करून सभासदांचं जे काही तोटा केला, सभासदांचे पैसे लाटले त्याच्याबद्दल उत्तर द्या. आजपर्यंत काही त्याच्याबद्दल उत्तर दिलं नाही. टेस्ट ऑडिटच्या मुद्द्यावरती सुद्धा तीच परिस्थिती आहे.
ऊस विकास कार्यक्रमाच्या बद्दल सुद्धा तीच परिस्थिती आहे. आमच्या 25% लोकांचा 75% लोकांचा ऊसच गेला नाही. फक्त पिट्टी साखरेचे मानकरी म्हणजे आमचे सगळे सभासद आहेत. अशा पद्धतीची जी काही एकूण भावना तयार झाली त्या सगळ्याचं उत्तर आपण सगळेजण मांडत होतो. परंतु कालपर्यंत निवडणुकीची शेवटची सभा गारगोटीमध्ये झाली, पण त्या गारगोटीच्या सभेमध्ये सुद्धा त्यांना हे काय सांगता आलं नाही. या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली आदरणीय जाधव गुरुंच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी आम्ही सगळेजण एवढंच म्हणत होतो की फक्त या कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी तुम्ही काय केलं एवढं सांगा. लईभारीची टिपकी वाजवण्यापेक्षा वास्तविकता मांडा, ऑडिट रिपोर्ट बघा आणि तुमचं उत्तर द्या. आजपर्यंत त्याला उत्तर देता आलं नाही. इथंच त्यांचा पराभव झालेला आहे. तोच पराभव उद्याच्या संपूर्ण कामामध्ये करूया अशा पद्धतीची विनंती करतो. कारण म्हणजे हे सगळे 3 प्रश्न जे आहेत ते आमच्या सगळ्यांशी निगडीत आहेत. सभासदांच्या मुलांची चिठ्ठीवरच्या पोरांचं जे काय हाल झालंय. आज मी आपल्याला मुद्दा आणखीन एक किस्सा सांगू इच्छितो. 2005 एवाय पाटील साहेब सगळी सत्ता 1999 सत्ता गेली. आदरणीय दिनकररावजी जाधव साहेब आणि उगले साहेब आपण सगळेजण बाबासाहेब इंदुराव पाटील साहेब सत्तेवर आला आणि के.पी. पाटील साहेबांची सत्ता गेल्यानंतर आमच्या पिताजीला सांगितलं की तुम्ही कोर्टात जा. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याकडे चिठ्ठीवरच्या पोरांची सगळी लिस्ट तयार करून दिली आणि 1 लाख रुपये आपल्याकडचे दिले आणि आपल्याकडनं ती लढाई करायला सुरू केली. आता आमचे पिताजी म्हणजे कॉम्रेड, ते कॉम्रेड गोविंदराव पानसरे म्हणजे कॉम्रेड 1 लाख रुपये के.पी. पाटलांनी स्वतःच्या खिशातले दिले आणि ज्या पद्धतीने त्या 200-400 चिठ्ठीवरच्या पोरांना तुम्ही परमनंट झालं पाहिजे सांगितलं. गोविंदराव पानसरेंची सगळीच्या सगळी टीम आणि त्यांच्याबरोबर हे सगळे कामगार संघटनेचे लोक, चिठ्ठीवरची सगळी मुलं अतिशय आशेनं 5 वर्ष अतिशय ताकदीनं शक्तीने एका बाजूला कोर्टातली लढाई करत होते. के.पी. पाटलांची सत्ता यायची वाट पाहत होते. 2005 सत्तांतर झालं ज्याचा संदर्भ सातत्याने आम्ही देतो. एका बाजूला राजे साहेबांनी, दुसऱ्या बाजूला आदरणीय मंडलिक साहेबांनी, स्वर्गीय मंडलिक साहेबांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली. सत्ता आल्यानंतर परत आमच्या पिताजींना वाटलं आता आपली सत्ता आली तर आता कोर्टात जायची गरज नाही, के.पी. साहेब आपल्या लोकांना द्यायचे. ते गेले आणि ते म्हणाले साहेब आता आमची सत्ता आली, चिठ्ठीवरच्या पोरांना जे का कोर्टात पडलं होतं आता तुम्ही आमच्याकडे घ्यायला पाहिजे. ते म्हटले असं कधी असतं भाई, हे असं होत नसते कारखान्यात, असं काय होत नाही. म्हटलं साहेब तुम्हीच 1 लाख रुपये तुम्हाला आम्हाला पाठवलं होतं. 5 वर्ष आम्ही कोर्टात लढाई करतोय. आयुष्यभर या बिद्री कारखान्याच्या चिठ्ठीवरच्या पोरांची फसवणूक करणारं जर कोण असेल तर फक्त आणि फक्त के.पी. पाटील आहेत. आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी सगळ्यांना वापरून घ्यायचं, राजकारणातल्या लोकांना वापरून घ्यायचं, तरुणांना बेरोजगार करायचं आणि तरी सुद्धा मी नाही भारी म्हणायचं. या सगळ्या कामाचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या 15 दिवसांमध्ये, महिन्याभरामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही आदरणीय जाधव गुरुंच्या नेतृत्वाखाली जी काही लढाई केली त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर के.पी. पाटील साहेबांनी काहीच दिलं नाही. आणि काल इथं आले, सभा चांगली घेतली त्याच्याबद्दल अभिनंदन, त्यांनी केलेल्या प्रचाराबद्दल त्यांचं अभिनंदन. पण अभिनंदन करता करता अलीकडच्या काळामध्ये त्यांची अशी अवस्था झाली की के.पी. साहेबांची अवस्था अशी आहे की एखादं शाळेतलं पोरगा असते काय करते की आपल्याला कोण समोरचं ऐकत असते की आपल्या आई बाबाला घेऊन ते, त्यांचा आई बाबा म्हणजे कोणतर मुस्लिम साहेब. आयुष्यभर मुस्लिमाची शेपूट धरण्याच्या पलीकडे या माणसाला काहीच केलं नाही. कधीच ऐकलो नाही मुस्लिम साहेबाच्या, आता ते शब्द नकोच वापरायला, पण मुस्लिम साहेबाच्या पलीकडे जाऊन आम्ही आमची हिंमत उभा केलेली. आम्ही तुमच्या ताकदीवरती 2 वेळा विधानसभेवर गेलो. आता मुस्लिम साहेबांचं थकलं, कालपासून एक भाड्यानं घेऊन आणलाय. अहो तुम्ही तुमचं काम मांडा, आमचे मुद्दे खोडून टाका, तुमचं योग्य आहे तर काळजी करू नका. असे जसं आता अलीकडे भाड्यानं मंडप मिळतोय, भाड्यानं खुर्च्या मिळतात, तसं या जिल्ह्यामध्ये आता अलीकडे भाड्यानं देऊन मिळालं. काय संबंध, काय गेले काय गेले. अशा पद्धतीच्या लोकांच्या दौरावर तुम्ही जर काही निवडणूक जिंकायचा प्रयत्न करत असाल तर हे 55,000 सभासद तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही आमचे सगळ्यांची फसवणूक केली, तुम्ही ज्या पद्धतीने विश्वासघात केला, आमचे पैसे लुटले. या कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला प्रचंड मनस्ताप दिल्यानंतर सुद्धा 25 वर्ष तुम्ही या सत्तेवरती आहात, तर 25 वर्षानंतर सुद्धा पलीकडच्या बाजूला फराळे झाला, इकडे तांबाळे झाला, त्याच मुस्लिम साहेबांचा 8,000 क्रशिंगचा कारखाना झाला, तर तुम्हाला एक्सपान्शन आठवलं नाही. आमच्या लोकांचे हाल आठवले नाही. आणि आता तुम्ही परत म्हणताय की मला संधी द्या, मी अमुक करतो तमुक करतो. मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने तमाम सगळ्या 55,000 सभासदांना विनंती करू इच्छितो, व्यासपीठावर असलेल्या सगळ्या नेत्यांच्या साक्षीने एकापेक्षा एक दिग्गज अशी माणसं या व्यासपीठावर आहेत की ज्यांनी स्वतःचे कारखाने, ज्याचं स्वतःचं राजकारण अत्यंत उंचीवरती घेऊन ठेवलेलं आहे. आपल्या कर्तृत्वानं, आपल्या विश्वासानं लोकांना बरोबर काम केलं आहे. त्या सगळ्यांच्या साक्षीनं भविष्यकाळातलं राजकारण, समाजकारण सुद्धा करता करता या कारखान्याचं अर्थकारण तेवढंच समृद्ध करून FRP प्लस पैसे
कोजनचा फायदा, मोलॅसिस मधला जो काही एकूण फायदा आहे तो सगळ्याच्या सगळा फायदा हा सभासदांच्या हितासाठी वापरणं. आज आदरणीय चंद्रकांत दादांची जी काही घोषणा केली की केवळ 15 रुपयानंतर 10 रुपयाला अगदी क्वालिटीची 1 नंबरची साखर सुद्धा सगळ्या सभासदांना 15,000 रुपयाचा शेअर प्रत्येकाचा आहे, त्या सगळ्यांना द्यायचं अशा पद्धतीची काय भूमिका घेतली. त्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्यासाठी आपण सगळे मंडळी जे काही निघालोय ते सगळेचे सगळे काम यशस्वी करण्यासाठी आपण ताकदीने आणि शक्तीने हे निवडणूक जिंकूया. अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. ते वातावरण उद्याच्या 3 तारखेपर्यंत म्हणजे आता एकच दिवस उरला. आजचा दिवस तरी संध्याकाळ झाली, उद्याचा दिवस संपला की 3 तारखेला फक्त कबशी आणि कबशीवरती शिक्का मारण्यासाठी 1 ते 25 लोकांना अतिशय ताकदीने शक्तीनं यशस्वी करण्यासाठी आपण जीवाचं रान करूया. डोळ्यात तेल घालून उद्याचे 2 दिवस काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं अतिशय प्रभावीपणाने या संपूर्ण महिनाभरामध्ये जे काही प्रचाराचं काम झालं त्या प्रचाराच्या कामाबरोबर ज्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली त्यांचे मी मनापासून आभार मानेन. ते आदरणीय जाधव या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा एक मूलमंत्र दिला त्या सगळ्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्याला सगळ्याला आदरणीय संजय दादा असतील, आदरणीय राजेसाहेब असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय धनंजय मुन्ना माडिक साहेब असतील, या सगळ्या माणसांनी प्रचंड अशा पद्धतीची ताकद दिली, शक्ती दिली. आणि केवळ शक्ती दिली नाही तर गेल्या 5-8 दिवसांमध्ये कारखानदारीतला सगळ्याच्या सगळा अनुभव राजकारणाच्या ठिकाणी, परंतु राजकारणाच्या पलीकडे सुद्धा प्रत्येक माणसाला या कारखान्यातनं किती अर्थकारण समृद्ध करता येईल याबाबतचं जे काही मार्गदर्शन केलं. त्यामुळे बिद्री कारखान्याची निवडणूक हे काय वेगळ्या उंचीवर गेली. किती चांगल्या पद्धतीनं आपण सगळेजण काम करू शकतोय याचं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी सांगितलं. त्या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं बिद्री कारखान्याची निवडणूक आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन निघालोय. त्या सगळ्याच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण जीवाचं रान करूया. माणसांच्या मधलं परिवर्तनाचं वातावरण दिवसेंदिवस अतिशय वाढायला लागलंय. कालपासून परवा दिवशीपासून लोकांचे फोन येत आहेत, माणसं अगदी उत्साहाने बोलतायत. ती सगळी माणसं, काल सुद्धा कोल्हापुरात मला एक फोन आला. तो मला म्हटला साहेब परिवर्तन तर होणार आहे, फक्त पिठ्ठी साखर तेवढी देऊ नका. मी म्हटलं असं काय म्हणतात? ते म्हटलं साहेब काय होते 2च चमचे घालून चालत नाही, 5-7 चमचे घालत. किती छोट्या छोट्या अपेक्षा माणसांच्या. या सगळ्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीने शक्तीने काम करण्यासाठी निघालो असताना कालपर्यंत किंबहुना आजपर्यंत कारभारावर न बोलता फक्त व्यक्तिद्वेषाचं काम करत गेले. मग कधी गुवाहाटीला गेले, मग कधी 50 ठोक्यांवर गेले, कधी आणखीन कुठे गेले. आपण कुठेही जा, आपण काही करा, फक्त आमच्या मुद्द्यांचं उत्तर द्या असं म्हटलं होतं. निवडणूक संपली तर तुम्ही उत्तर देऊ शकला नाही. निवडणुकीच्या पूर्वी 10 वर्षांपूर्वी ज्यावेळेला मी आमदार झालो किंवा आमदार होण्यापूर्वी 2009ला काय योगायोग आहे बघा. त्यावेळेला सुद्धा खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी 3 उमेदवार उभा केले होते. त्यांचे खासदार सदाशिवरावजी मंडलिक, आदरणीय महाडिक साहेब आणि पुढारीकरांच्या माध्यमातून ते 3 उमेदवार आपण आहोत. आदरणीय संजय दादा कागद म्हणून उभारले होते. पलीकडच्या दक्षिणमधून आदरणीय धनंजय माडिक साहेब उभारले होते आणि मी इकडून उभारलेलो होतो. आपण सुरुवात केली त्यानंतर आजपर्यंत सगळ्यांचं आमचं भांडवल काय तर लोकांचा विश्वास आणि 50 कोट्याचं काय होत असणार. या राज्याचा 5.5 लाख कोटीचा सगळ्याच्या सगळा संपूर्ण जो काय बॅलन्स आमचा हवा आहे अर्थसंकल्प आहे, तो सगळा अर्थसंकल्प पूर्ण करण्यासाठी या 288 मधून तुम्ही मला निवडले. एवढं चिंतितोरपणा करायची काय गरज आहे? एवढा सगळ्या 5.5 लाख आपल्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपली इमान विकायची काय गरज नाही. परिस्थिती, संदर्भ या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या राज्यामध्ये जी काय अभूतपूर्व अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली, काय अवस्था झाली. आत्मबंध साहेब कोणती लोक आम्हाला दादा बोलतात, त्या सगळ्या लोकांची थोडक्यात मी जराशी माहिती सांगतो आपल्याला. काय अवस्था झाली, काय परिस्थिती झाली. आम्ही सगळेजण निवडून आलो कुणाच्या विरोधात, तर याच मुस्लिम साहेबांच्या विरोधात आम्ही निवडून आलो. आम्ही हॉटेलमध्ये सत्ता बनेना, बीजेपीची आणि सेनेची सत्ता व्हायला पाहिजे होती, झालीच नाही. 15 दिवस आम्ही हॉटेलमध्येच आम्ही टीव्ही बघतोय. तोपर्यंत घटनाक्रम काय घडला, 15 दिवसाचा महिना झाला, दोघांचं मिटेना झालं. मिटत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये आणि तुम्ही टीव्हीवरती काय होते कळत नाही. 1 दिवस झाली राष्ट्रपती राजवट आली. अरे आम्ही अजून बोलायला लावून घराकडे जायचं तो पण राष्ट्रपती राजवट, ती राष्ट्रपती राजवट सुरू झाली. आता काय होणार माहित नाही. तुम्ही सकाळी 1 दिवस टीव्ही लावला, हॉटेलमध्येच होतो आम्ही. अजितदादा शपथ घेत आहे, खरं काय खोटं, मागच्या वेळेचं काय पुढचं काय बघा असं म्हणायला लागलो आम्ही. तोपर्यंत अजितदादांनी शपथ घेतली. आणखी महाराष्ट्रात गोंधळ सुरू झाला. 3 दिवसानंतर परत आणखी सगळ्याच्या सगळा घटनाक्रम बदलला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर परत महाविकास आघाडी सत्तेवर आली. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने सगळा घटनाक्रम झाला,
एका बाजूला मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी झाले, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा झाले, या राज्याचे पालकमंत्री बंटी साहेब झाले आणि आमचे ग्राम विकास मंत्री मुश्रीफ साहेब झाले. अहो ज्यांच्या विरोधात लढाया केल्या होत्या तेच सगळे इकडे वाटणी लागले. आम्हाला काय कळेना नेमकं काय चाललं. तोच घटनाक्रम पुढे होत गेला. आजपर्यंत ज्या पद्धतीने झाले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल, त्यानंतर अजितदादा याच्यामध्ये आले, ते काय आले काय माहित नाही. अजितदादा आल्यानंतर हे सन्मान्य KP साहेब वर्षभर असं म्हणत होते गद्दार, खोके, अमुक तमुक. त्याचा सगळ्यात चांगला डायलॉग त्यांचा होता, निष्ठा कशी असते, निष्ठा कशी असते, शरद पवारांच्यावरचं नेतृत्व कसं असते. अहो त्या दिवशी ज्या दिवशी अजितदादांनी शपथ घेतली त्या दिवशी सकाळी हे जाऊन बुके देऊन आले आणि दादा तुमच्या एवढं भारी कोण नाही मुशाहूद आहे. काय सांगायचं द्या ना. आयुष्यभर सगळ्यांशी अप्रामाणिक राहणारा, अत्यंत विश्वासघातकी, अत्यंत भ्रष्टाचारी आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांची बाप काढणे दुर्दैवानं होय. मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की हे 5 वर्षाचं टेन्युअर म्हणजे राजकारणाला लागलेला काही नाही नव्हतं. पूर्वीच्या काळात जळकी बिये होती आमच्याकडे. पूर्वीच्या काळात साहेब जळकी बिये होती. म्हणजे ते जळकी बिये काय झालं कळत नव्हतं. महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय परंपरा आहे, इथल्या कार्यकर्त्याचं एक वेगळी ओळख आहे. आणि विशेषतः राधानगरी बुधरगडचा आमदार असलेला तर आमच्याकडचा एखादा छोटा मोठा ग्रामपंचायतचा सरपंच, जिल्हा परिषद सदस्य हा सुद्धा अजून खूप चांगला आहे. शहरातली माणसं मी बघतोय, मुंबई पुण्यातला आमदार मी बघतोय, तेव्हा मला असं कधी वाटतंय अरे काय पैशाच्या सोडून दुसरं काय बोलतच नाही. पण अजून सुद्धा आमच्याकडे माणसाच्या माणुसकीला, व्यक्तिमत्वाला, आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला, योग्य अयोग्य गोष्टींच्या मूल्यमापनाला अतिशय महत्व दिलं जाते. म्हणूनच आपण सगळेजण आमदार होऊ शकतो. त्यातून माझ्यासारख्या सामान्य माणूस कधी आमदार झाला असता. शंकररावजी पाटील असतील, हरिभाऊ कळव असतील, दिनकररावजी जाधव असतील, आदरणीय अण्णा असतील, एकापेक्षा एक. अगदी KP साहेबांचं सुद्धा काही गोष्टींमध्ये कौतुक उलट होत असले तर काही गोष्टींचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या पाठीमध्ये काहीतरी संदर्भ आहे. कुठं तरी विकाऊ व्हावं, कुठं तरी चुकीचं वागावं एवढे स्वस्तही आपल्याकडे आले नाही. पण या तालुक्याच्या विकासासाठी ज्या जनतेच्या विश्वासावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लोकांनी दुसऱ्यांदा आमदार केलं, तो सगळ्याचा सगळा विकास करण्यासाठी जे काही करायला पाहिजे त्याचा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. तेच घेण्यासाठी आपण सगळेजण निघालोय. इथे पाठीमागच्या बाजूला उपजिल्हा रुग्णालय बाबा होते 8 दिवस, कारण हे सगळ्या बिद्रीमध्ये काहीच उद्घाटन झालं नाही. 8 दिवसानंतर तानाजी सावंतांची वेळ घेऊन आपल्याला उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन करायचं आहे. पलीकडच्या बाजूला धामणी धरणाचं काम आहे, 450 कोटीचं. मुन्नासाहेब आपल्याला कल्पना आहे. त्या सगळ्या कामाची सुरुवात करताना सुद्धा सत्ता बदलली असती तर कदाचित त्याचा सुद्धा फटका बसला असता. सरफनाराचं काम त्याच परिस्थितीत आहे. MI टँक असेल, मेघोली धरण तर फुटलं. त्या धरण फुटल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एकदम भूमिका घेतली आणि त्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना ताकद दिली. त्यामुळे इरिगेशनचे प्रोजेक्ट, रस्त्यांचे प्रोजेक्ट, ADB प्रोजेक्ट, आता तरी जो काही एकूण सगळा नवीन भक्ती शक्ती मार्ग तयार होतोय, त्या शक्ती मार्गामध्ये सुद्धा आदमापूरच्या कोपऱ्यावरती एक नोड काढावा अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. नागपूर ते गोव्याकडे जाणारा जो काही महामार्ग आहे तो सुद्धा आता आपल्या सगळ्यांशी जोडला जाईल. एवढं काम आपण सगळेजण करायला निघालो. हे सगळं काम जे आहे ते काम करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जात असताना ज्यांना काहीच करता आलं नाही ते सगळेच्या सगळे लोक चुकीच्या पद्धतीची दिशाभूल करतायत. विधानसभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हायलाच पाहिजे. आपल्या सगळ्यांना ह्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. पण बिद्रीच्या निवडणुकीत ह्याचा काही संदर्भ नसताना ज्या पद्धतीने पाठीमागे TV लावून देवणीला भाड्यानं आणून त्याचे काही काम चाललंय, अरे कधीतरी आपलं बोला, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. लोकांच्या मध्ये तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला कुणाचीही गरज लागणार नव्हती. पण ज्या पद्धतीने तुम्ही लोकांचा विश्वासघात केलाय, प्रचंड भ्रष्टाचार करून या बिद्रीला लुटलोय, त्या सगळ्याचा हिशोब घेण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने शक्तीने या निवडणुकीमध्ये जीवाचं रान करून 2 दिवसांमध्ये कपबशी आणि कपबशीचं जे काय सूत्र आहे ते 1 ते 25 कपबशी अशा पद्धतीने काम करण्यासाठी कामाला लागूया. कुठल्याही परिस्थितीमध्ये अजिबात आळस न करता विक्रमी मताधिक्य भुदरगड बंद झालं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. एवढी विनंती करतो. व्यासपीठावरच्या नेत्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो, 5 वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आदरणीय संजय मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल केलं आणि आम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने पॅनल केलं त्या पॅनल केल्यानंतर आदरणीय चंद्रकांत दादा असतील, धनंजय माडिक साहेब असतील, आदरणीय समरजित सिंग घाटगे साहेब असतील, भारतीय जनता पक्षाची सगळीच्या सगळी टीम पलीकडच्या बाजूला होती. आदरणीय EY पाटील साहेबांच्या सारखं नेतृत्व राधानगरी तालुक्याचं हे पलीकडच्या बाजूला होतं. ते सगळेच्या सगळे लोक आज आम्ही सगळेजण खोराटे साहेबांच्या पासून ते सगळेच्या सगळे लोक आज आपण सगळेजण एकसंघ होऊन ही निवडणूक लढतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा विजय निश्चित आहे. त्या सगळ्यांबरोबर आत्ममतन कधीतरी EY साहेब मला विचारतात
तेव्हा भुदरगडची काय जरा काय परिस्थिती आहे, 5 नंबरचं काय, 6 नंबरचं काय, व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं जर बघितली तर इथं जयवंत चोरगे बसले, मागच्या वेळेला आमच्याबरोबर नव्हते. आरजी पाटील साहेबांच्या बरोबर अशोकरावजी गांधीकर साहेब आहेत, ते मागच्या वेळेला आमच्याबरोबर नव्हते. इथं बसलेले TS देसाईंच्या पासून तात्या सुद्धा आम्हाला दाद देत नव्हते. असे अनेक माणसं गाव घेतलं, बीडी भोपळे उमेदवार आहेत, पण ते उमेदवार सुद्धा पलीकडे होते, BS कापडे पलीकडे होते, शरद रणधुमाळे पलीकडे होते. आता 5 वर्षांमध्ये इतकी डेव्हलपमेंट झाली, सभासदांच्या नव्हे तर प्रत्येक गावागावातलं नेतृत्व आमच्यावर आलं. त्यामुळे 5-6 नंबरच नव्हे तर भुदरगडमध्ये या पॅनेलचं प्रचंड मताधिक्य देण्याची जबाबदारी तमाम सगळ्या आपल्या सगळ्यांची आहे. आणि ती पूर्ण करूया, ही निवडणूक यशस्वी करूया एवढीच विनंती करतो आणि माझा मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमदार साहेब आपल्या मनोगतानंतर आभार मानण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख माननीय संग्रामसिंह सावंत